एकनाथ भोयर असतील, मीनाक्षी शिंदे असतील, नरेश मस्के असतील, मनोज शिंदे जे असतील, रवींद्र फाटक असतील, दत्ता फास्ते जे असतील, सर्व शिवसेनेचे नेते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि संतोष देशमुख यांच्या न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी ही ते करत आहेत. एकच आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र असे पडसाद उमटत आहेत. ठाण्यातही त्याचे पडसाद उमटले आहेत आणि आपण पाहिलं तर शिवसैनिकांनी फाशीची मागणी जी येते तिथंच केलेली आहे. नरेश मस्के यांच्या वतीने हा पुतळा जो आहे तो या ठिकाणी जाळण्यात निषेध जो आहे या ठिकाणी यांची जी हत्या झालेली आहे, आपण काल पाहिले असतील त्यांची हत्या करतानाचे जे काही फोटो, जे काही व्हिडिओ जे बाहेर आलेले आहेत, अतिशय करुणापूर्वक प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी येईल. अतिशय क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. ते फोटोसुद्धा आपण पाहू शकत नाही. असा हा वाल्मिक कराड पाणक्या म्हणून त्या ठिकाणी बीडमध्ये काम करत होता आणि नंतर संपूर्ण जी दहशतवादी गँग जी त्यांनी बीडमध्ये सुरू केली, गोरगरीब लोकप्रतिनिधी असतील, कामगार असतील, उद्योगपती असतील, सगळ्यांना धाक धपशाच्या नावावरती जो हिंसाचार त्यांनी माजवला होता आणि संतोष देशमुख यांच्यासारख्या एका कार्यकर्त्याचा जो त्यांनी नाहक बळी घेतलेला आहे, क्रूरपणे मारलेला आहे, त्याला फासावरच लटकवलं पाहिजे ही आमची मागणी आहे. ताबडतोब फास्ट ट्रॅकवर खटला चालून ताबडतोब भर चौकात फाशी द्यावी ही मागणी आज आम्ही या आंदोलनामार्फत सरकारकडे करत आहे. साहेब, कुठेतरी यामध्ये असं दिसतंय की ज्याप्रमाणे या कृत्याने मारलेलं आहे त्यांच्या मागे कोणतरी मोठा हात आहे असं दिसतंय. जे कोणी असतील या प्रकरणामध्ये, जे कोणी असतील, जो कोणी दोषी असेल मग तो कुणी असो, त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, जयश्री पिछले फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिक कराडला फाशी द्या, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी. खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी मला असं वाटतं गेले 3 महिने लोक आक्रोश करत होते की वाल्मिक कराडला हा मुख्य आरोपी आहे म्हणून. पण आज काल जे फोटो प्रसारित झाले, मला असं वाटतं एवढं निर्गुणपणे हत्या केल्यानंतर ही राक्षसी प्रवृत्ती या लोकांमध्ये आहे ती दिसून आलेली आहे. आणि खरं तर त्यांच्या घरातल्यांपेक्षा मला असं वाटतं भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हे दुःख झालेलं आहे की ते मन विचलित करणारे असे सगळे दृश्य होते. आज महिला आघाडी असेल, संपूर्ण ठाणे महिला आघाडीच्या पदाधिकारी असतील आणि संपूर्ण शिवसैनिक असतील हे रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण त्यांच्या घरात जरी हा प्रकार झाला असेल तर तो मला असं वाटतं की माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आहे आणि त्याचा निषेध म्हणून
मला असं वाटतं कुठल्या पार्टीला किंवा कोणाला समर्थन करणारं नाही आहे ते, आणि अशा निर्गुण प्रवृत्तीला खरं तर फासावर लटकवलं पाहिजे. या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि संपूर्ण जनता रस्त्यावर उतरलेली आहे. खऱ्या अर्थाने मला असं वाटतं अशा प्रवृत्तीला जर वेळीच ठेचलं असतं तर असे प्रकार घडले नसते. आणि नुसतं फाशी देऊन न थांबता ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या केलेली आहे, मला असं वाटतं भर चौकात या सगळ्या आरोपींना सोडलं पाहिजे आणि लोकांकडनं त्यांना ठेचलं गेलं पाहिजे, तरच या प्रवृत्तीला आळा बसेल असं मला वाटतं. नुसतं फाशी दिली तर 2-3 सेकंदात त्यांचा मृत्यू होईल. त्यांना जी यातना संतोष देशमुखला दिलेली आहे त्या यातनेची पुनरावृत्ती त्यांच्याबरोबर व्हावी हीच संपूर्ण महिला आघाडीची आणि शिवसैनिकांची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने याचा नक्कीच विचार करावा आणि अशा प्रवृत्तीला रस्त्यावरच ठेचावं ही या आंदोलनात आम्ही मागणी करतोय. अरे फाशी द्या, फाशी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांवरती जे दुःख झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर हिंदुस्थानातील जनता त्यांच्यासोबत आहे आणि आमची पूर्ण शिवसेना त्यांच्यासोबत आहे. हा सुद्धा एक मेसेज आम्ही या ठिकाणी तुमच्याद्वारे देतो आहे. आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आमच्या पक्षाचे मुख्य नेते यांच्या आदेशानुसार हा जो काही आम्ही त्यांचा पुतळा जाळलेला आहे, आम्ही सर्व शिवसेना त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही सर्वजण उभे आहोत.